मुदखेड तालुक्यातील शेतकरी प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा धडकलाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका करत सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केलेल्या दुर्लक्षाचा निषेध केलाय। शेतकऱ्यांना पीक विमा, शेतकऱ्यांना पीक विमा, शेतकऱ्यांना पीक विमा, 12 तास 3 फेस लाईट। मुदखेड तालुक्यात आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे, सरकारच्या विरोधात आक्रोश करत आहे आणि या आज आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं सरकारला शेतकऱ्यांनी एक इशारा दिलेला आहे की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इंधनला टंचाईला अडचण करावी लागते, शेतीची कामं होत नाही, त्यांना डिझेल उपलब्ध होत नाहीये, मोठ्या प्रमाणात खत मुबलक भाव वाढलेले आहेत, खत मिळत नाहीये, शेतीला लाईट मिळत नाहीये, पीक विमा वेळेवर या ठिकाणी मिळत नाहीये, मोठ्या प्रमाणात मुदखेड प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याचे सर्वे लवकर होत नाहीयेत, त्याचं नुकसान भरपाई लवकर मिळत नाही आणि या सर्वांच्या विरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांनी आज सरकारला एक सज्जड दम दिलेला आहे की येणाऱ्या काळात जर आपण आमची दखल घेत नसेल तर ह्याही भावना तीव्र होतील आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस पक्ष जे शेतकऱ्यांच्या पाठीमागे हमेशा राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांचं हित काँग्रेसनं हमेशा मागच्या 70 वर्षात केलेलं आहे। या सरकारने फक्त पीएम किसान योजना चालू करून 12,000 वर्षाला देण्याचं काम केलेलं आहे, पण इकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे 1 लाख रुपयाचं नुकसान सरकारला या ठिकाणी दिसत नाहीये। तर मला एवढंच सांगायचं आहे की सरकारने शेतकऱ्यांची वेळेवर दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन उग्र रूप धारण केले। आज या ठिकाणावरती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही हा मोर्चा घेतलेला आहे। त्यातली सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे पीक विम्याचे पैसे मुदखेड तालुक्यातील एका मंडळाला प्रशासनाच्या चुकीच्या पीक काढणी प्रयोगामुळे बाराटमध्ये मिळालेले नाहीत। नंबर 1 ते मिळावेत। त्याचबरोबर काल अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती केळींच्या बागांचं नुकसान झालेलं आहे, ते तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिले जावेत। नंबर 3 शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणारी 3 फेस लाईन ही आता 6 तासावरती आलेली आहे। तात्काळ उद्योगपतींना तुम्ही 24 तास देतात आणि शेतकऱ्यांना देत नाही। आमची मागणी आहे की 12 तास दिवसात शेतकऱ्यांना 3 फेस लाईट मिळावी, डिझेल पेट्रोल चे दर कमी करून तुटवडा बंद करावा व त्याचबरोबर गॅसच्या बुकिंगचा वेळ कमी करून गॅसची दरवाढ कमी करावी, ही देखील मागणी या मोर्चामध्ये आहे। त्याचबरोबर खतांचा बी बियाण्यांचा तुटवडा जो आहे तो बंद करावा, लिंकिंग बंद करावं, कृत्रिम साठेबाजी बंद करावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घ्यावेत, ही मागणी करण्यासाठी हा मोर्चा आम्ही घेतलेला आहे आणि यात गाढव सहभागी झालेत। सरकारनं गाढवपणा करू नका हे सांगण्यासाठी